नमस्कार मंडळींनो. आज मी वृषभ राशींच्या सर्व जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी संदेश घेऊन आलो आहे. मंडळींनो, तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात आता असं एक काळ सुरू होतोय जिथे नशिबाचं बंद झालेले महाद्वार आता स्वयं देवी शक्तीच्या आशीर्वादाने उघडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमची अडकलेली एखादी मोठी संधी, थांबलेली रक्कम किंवा हक्काची मान्यता तुम्हाला अचानक परत मिळणार आहे. हा चमत्कार घडताच तुमचा स्वतःवरचा हरवलेला आत्मविश्वास असा काही उंचावेल की तुम्ही स्वतः चक्रावून जाल. मंडळींनो, नियतीचा खेळ इथे संपत नाही, कारण या काळात तुमच्या आयुष्यातील खरी ओळख आणि छुप्या शत्रूंचा पराभव होणार आहे. तुम्हाला सांगतो, जो माणूस तुम्हाला खूप जवळचा वाटत होता तोच अचानक आपलं खरं रूप दाखवेल आणि त्याचं कारस्थान स्वतःच्याच जाळ्यात अडकून उघड होईल. पण घाबरू नका मंडळींनो, या संकटातून तुम्हाला एक मोठा धडा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास आधीपेक्षा 100 पटीने वाढेल. कारण दैवी शक्ती नेहमी तुमच्या सोबत आहे. आता वळूया आर्थिक परिस्थितीकडे. तर मंडळींनो, तुमचा कुठेतरी अडकलेला पैसा अचानक सुटणार असून उत्पन्नाचे नवीन सुंदर मार्ग तुमच्यासमोर खुले होणार आहेत. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या पैशांचा नीट नियोजन करा, कारण संयम हेच खऱ्या समृद्धीचं गमक आहे. मंडळींनो, नाती आणि घराच्या बाबतीत तर एक अद्भुत चमत्कार घडणार आहे, जिथे जुना दुरावलेला किंवा तुटलेला संबंध पुन्हा एकदा प्रेमाने जोडला जाईल. त्यासोबत तुमच्या घरात एखादी खूप मोठी शुभवार्ता येऊन आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरणार आहे. मनावरील तणावाचे काळे ढग आता हळूहळू पांगणार असून तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांतता लाभेल. वातावरण कितीही सकारात्मक असलं तरी आपल्या शरीराने दिलेल्या लहान सहान इशाऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काळजी घेणे हेही एक कर्तव्यच आहे. वाटणाऱ्या या अडथळ्यामध्येच तुमच्या करिअरचा एक मोठा टर्निंग पॉईंट लपलेला आहे. तुम्हाला सांगतो मंडळींनो, अचानक एखादी नवीन मोठी जबाबदारी, पदोन्नती किंवा आयुष्याला एक वेगळी उत्तम दिशा देणारी संधी तुमच्या हातात चालून येईल. कधीकधी मोठी संकटे समोर येतील, पण शेवटच्या क्षणी दैवी संरक्षण कसं पाठीशी उभं राहतं याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घ्याल आणि एखादा मोठा धोका सहज टळेल. नियतीच्या या अद्भुत खेळात अचानक एका लांबच्या प्रवासाचा सुंदर योगही घडून येईल. मंडळींनो, सरते शेवटी तुमच्या आयुष्यात एक असं निर्णायक वळण येणार आहे, जिथे तुम्हाला एक अत्यंत मोठा आणि आयुष्य बदलणारा निर्णय घ्यावा लागेल. एका नव्या सुंदर आणि समृद्ध भविष्याची हीच ती खरी सुरुवात आहे. मंडळींनो, तुम्हाला सांगतो, या काळात वृषभ राशींच्या लोकांवर साक्षात कुलदेवतेची असीम कृपा बरसणार आहे. तुमच्या आयुष्यातील बंद पडलेली प्रत्येक कामे आता अत्यंत वेगाने मार्गस्थ होणार असून नशिबाचे दरवाजे आपोआप उघडताना तुम्हाला दिसतील. गेल्या काही महिन्यांपासून जो मानसिक ताण तुम्ही सहन करत होतात, त्या तणावाचे ढग आता हळूहळू पांगू लागले आहेत. सूर्यप्रकाशासारखा एक नवीन आशेचा किरण तुमच्या संपूर्ण आयुष्याला उजळून टाकणार आहे. मंडळींनो, तुम्हाला सांगतो, तुमचे जे आर्थिक नियोजन बिघडले होते ते आता पूर्वपदावर येईल आणि अनपेक्षित मार्गाने पैशाचा ओघ सुरू होईल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मिळालेल्या पैशाचा नीट वापर करणे आणि भविष्यासाठी बचत करणे हेच शहाणपणाचे ठरेल. व्यवसायात असलेल्या मंडळींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार असून एखादी नवीन मोठी डील किंवा भागीदारी अंतिम टप्प्यात येऊ शकते. जे लोक नोकरीत आहेत त्यांना वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल आणि प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी कानावर पडेल. नियतीचा असा एक आघात खेळ असतो की संकट काळात कोण आपले आणि कोण परके हे स्पष्टपणे समजते. तुमच्या पाठीमागे कारस्थान करणारे आणि जवळचे मुखोटे घालून फिरणारे छुपे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि त्यांचा पूर्ण पराभव होईल. यामुळे तुम्हाला भविष्यात कोणावर किती विश्वास ठेवायचा याचा एक खूप मोठा आणि मौल्यवान धडा मिळेल. कुटुंबातील वातावरण आधीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंदी आणि उत्साही बनेल. लहान सहान कारणावरून होणारे वाद आता संपतील आणि एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम वाढेल. मनामध्ये असलेला संशय आणि नकारात्मकता निघून गेल्यामुळे घरात मांगल्याचे आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल. जुने दुरावलेले नातेवाईक किंवा मित्र पुन्हा एकत्र येतील आणि नात्यातील जुना गोडवा परत येईल. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर जुन्या आजारामधून तुम्हाला मोठा दिलासा मिळताना दिसेल. तरीही खाण्यापिण्याच्या सवयीच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका आणि रोज थोडा व्यायाम करा. निसर्गाची आणि दैवी शक्तीची ही शिकवण आहे की निरोगी शरीर हे सर्व सुखांचे मूळ आहे. तुमच्या करिअरमध्ये एक असा टर्निंग पॉईंट येईल जो तुमची संपूर्ण विचारसरणी आणि कामाची पद्धत बदलून टाकेल. एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल,
ज्याद्वारे तुम्हाला तुमची खरी क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळेल. मंडळींनो, तुम्हाला सांगतो, अचानक एखादा लांबचा किंवा धार्मिक प्रवासाचा योग घडून येईल, ज्यामुळे तुमच्या मनाला अफाट शांतता लाभेल. पवित्र स्थळांना भेट दिल्यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा कैक पटीनं वाढेल. विवाह इच्छुक तरुण-तरुणीसाठी हा काळ अत्यंत शुभ असून योग्य आणि मनासारखा जोडीदार मिळण्याचे संकेत मिळत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल आणि परीक्षेमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही वेळा असे क्षण येतात जिथे एका एका निर्णयावर तुमचे संपूर्ण भविष्य अवलंबून असते. असाच एक निर्णायक आणि धाडसी निर्णय तुम्हाला या काळात घ्यावा लागेल, जो तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. गोंधळ न जाता आपल्या मनाचा आवाज ऐका आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून पाऊल पुढे टाका. नियती नेहमी कष्टाच्या बाजूने उभे राहते, त्यामुळे भीती मनातून पूर्णपणे काढून टाका. दैवी शक्तीचे हे अदृश्य वलय तुमच्यासोबत सदैव आहे आणि प्रत्येक संकटातून तुम्हाला सही सलामत बाहेर काढेल. मंडळींनो, तुम्हाला सांगतो, तुमच्या हातून काही शुभ आणि पुण्यकर्म घडण्याचा योग या काळात स्पष्ट दिसत आहे. संकटात सापडलेल्या एखाद्या गरजवंताला तुम्ही केलेली मदत तुम्हाला भविष्यात खूप मोठा आशीर्वाद देऊन जाईल. दुकानात किंवा व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील आणि उत्पन्नाचे साधन आणखी भक्कम होईल. आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून पुढे जात राहा, कारण नशिबाची साथ आता तुम्हाला पावलोपावली मिळणार आहे. जमिनीत पेरलेली बी जसे योग्य वेळ आल्यावर अंकुरते, तसेच तुमच्या कष्टाचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. शेतात किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि फायदेशीर ठरणार आहे. न्यायालयातील किंवा कायदेशीर बाबीमध्ये अडकलेली कामे तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता खूप जास्त आहे. मंडळींनो, तुम्ही आजवर जे सोचले आहे त्या प्रत्येक दुःखाचा हिशोब नियती आता सुखाने भरून काढणार आहे. तुमच्या मनात असलेली एखादी जुनी इच्छा किंवा स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्याचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल आणि ऑफिसमधली तुमचे वजन वाढेल. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल आणि त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी होईल. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढल्यामुळे तुमचा चेहरा आनंदाने फुलून येईल. ज्यांनी तुम्हाला एकेकाळी हिणवले होते, तेच लोक आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना दिसतील. मंडळींनो, लहान मुलांकडून किंवा घरातील लहानकडून एखादी खूप आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. घरातील जुने वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा दूर होऊन प्रसन्नता नांदेल. जर तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन वस्तू घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. स्वतःच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवा आणि कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. शांत डोक्याने आणि संयमाने घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला कधीही तोट्यात घालणार नाही. आयुष्यातील चढउतार हे तुम्हाला खचवण्यासाठी नसून अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात, हे कायम लक्षात ठेवा. रात्रीच्या अंधारानंतर जसा नवा सूर्य उगवतो, तसा तुमच्या आयुष्यात यशाचा नवीन सूर्य उगवत आहे. या काळात धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा नामस्मरण केल्याने मानसिक शांती दुपटीने वाढेल. दैवी कृपा ही केवळ विश्वासावर काम करते, त्यामुळे मनातील 100% श्रद्धा कायम ठेवा. घरामध्ये मांगलिक कार्य किंवा पूजा अर्चा आयोजित केली जाईल, ज्यामुळे सकारात्मकता वाढेल. तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. मित्र परिवारासोबत घालवलेले क्षण तुमच्या मनाला ताजेतवाने करतील आणि नवीन उत्साह भरतील. कामात थोडासा आळस आला तरी तो झटकून टाका, कारण ही वेळ थांबण्याची नसून धावण्याची आहे. भविष्याची विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा आजच्या दिवसाचा आनंद घ्या आणि देवाने दिलेल्या संधीचे सोने करा. मंडळींनो, नियती तुमच्यासाठी नवीन सुवर्ण काळ घेऊन येत आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि प्रयत्न थांबवू नका. या दैवी प्रवासात तुमचा प्रत्येक प्रवास यशस्वी हो आणि तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा अद्भुत आणि प्रेरणादायी व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.